सध्या पूर्ण जगात एकच विषय चालू आहे, तो म्हणजे इस्रायल आणि इराणचा वॉर। आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीने सुद्धा आपापल्या टिप्पण्या दिल्यात आणि आपल्या बाजू मांडलेल्या आहेत। सो आपण पाहूयात की इस्रायलच्या साईडला कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत। इस्रायलच्या साईडला आहेत अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि इंडिया सुद्धा आहे, पण इंडिया सध्या ऑब्झर्वेशन मोड मध्ये आहे। आणि इराणच्या साईडून आहेत चायना, पाकिस्तान, रशिया आणि नॉर्थ कोरिया। इस्रायल सध्या एरो4 आणि आयरन डोम यंत्रणांवर अवलंबून आहे, परंतु इराण फटा-2, खोरमशेर 4 आणि कसीम बसीर मिसाइल्स याच नव्या टेक्नॉलॉजी सोबत येत आहे। इस्रायलमध्ये सध्या 24हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय आणि इराणमध्ये सध्या 224 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। तिथे अजूनही एअर स्ट्राईक आणि नेव्ही क्लॅशेस सुरू आहे। भारत युद्धात नाही, पण परिणामाच्या रेषेवर आहे, कारण गल्फने जर तेल बंद केलं तर तेलाचे दर वाढतील, पेट्रोल डिझेल सुद्धा महाग होईल। स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जर बंद झालं तर भारताची सागरी व्यापार 60% संपेल। 90 लाख इंडियन अडकले गेले आहेत आणि फक्त गल्फमध्ये नाही तर UAE, सौदी, कटारमध्ये सुद्धा अडकले गेले आहेत। पाकिस्तान LOC वर सरकतोय, चायना LAC वर आपले डोळे वटारतोय आणि रशिया आणि US ते आपल्याला खेचतायत। भारत या सर्व डिप्लोमॅसी मध्ये गुंतलेला आहे, कारण US म्हणतंय की तुम्ही इस्रायलला सपोर्ट करा आणि रशिया म्हणते की इराणला विरोध करू नका। तुम्हाला काय वाटतं की भारताने कोणती बाजू घ्यावी, की फक्त तटस्थ राखून शांतता टिकवावी? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा।